सुमन सवंदित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हेममयी मुनिगण वंदित मोक्षप्रदायिनी मंजुळभाषिणी। हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि सर्वांना दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. सर्वांना महालक्ष्मी माता आनंदी, समृद्धी आणि तुमच्याच जीवनात भरभराट घेऊन येऊ हीच देवापुढे प्रार्थना करते. तर बघा, नेहमीप्रमाणे मी इथे रांगोळी काढली, त्यावर चौरंग पाट ठेवला आणि त्याच्यावर लाल वस्त्र अंतरले आहे. आणि आता मी दीप प्रज्वलन करून घेते. कोणतीही पूजा करायची असली तर आपल्याला पहिले दीप प्रज्वलनच मांडणी पण का असे ना, पण आपण कोणत्याही पूजेची सुरुवात ही दीप प्रज्वलन करूनच करत असतो. मी इथे दीप प्रज्वलन केले, हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली आणि फूल ठेवला. आणि आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. लक्ष्मीपूजन असेवा कोणतेही पूजन असो, आपण गणपती बाप्पाची स्थापना ही करतोच. मी गणपती बाप्पाला इथे अभिषेक घालून घेतला आहे. अभिषेक हा तुम्ही दुधाने, पाण्याने किंवा पंचामृतने कशानेही घालू शकता. गणपती बाप्पाची स्थापना मी इथे केली. आता मी इथे लक्ष्मीपूजन करत आहे. त्याच ही माझी तिजोरीतील मूर्ती आहे. मी हे लक्ष्मीपूजन किंवा अन्य अशा काही पूजा असल्या तर मी त्या बाहेर काढत असते. आणि त्या लक्ष्मीपूजन झालं आहे. आणि आता मी कुबेर देवता आणि विष्णू भगवानाची स्थापनाही केलेली आहे. तुमच्याकडे कॉईन किंवा मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीची स्थापनाही करू शकता. नसेल तर तुम्ही सुपारी मांडूनही त्याची पूजा करू शकता. तर बघा, इथे माझी सगळी पूजा झालेली आहे. आणि आता मी इथे कलश ठेवत आहे. कलशाला छान स्वस्तिक काढले, हळदी कुंकाची बोटं लावली, त्याच्यात पाणी घेतलं आणि हळदी कुंकू वाहून बेल, फूल आणि पैसा आणि सुपारी ठेवून मी इथे स्थापन केले आहे. 5 नागवेलीची पानं घेतलेली आहे, त्यावर नारळ ठेवला आणि वस्त्र ठेवलेलं आहे. तसेच माझ्याकडे गाय वासरूची मूर्ती होती, मी तिची पण आज पूजा केलेली आहे. आणि बघताच तुम्ही इथे मी 5 कुंभ ठेवलेले आहे. आणि त्याचबरोबर मी इथे 5 कुंभ, त्यामध्ये छान सगळ्या प्रकारच्या राशी भरलेल्या आहेत. तुमच्याकडे काही पण असेल तर गहू, तांदूळ, ज्वारी, डाळ तुम्ही काही पण ठेवू शकता. आणि मी इथे दागिन्याचा डब्बा ठेवला आहे. आणि हे कॉईन बघताच तुम्ही हे आम्हाला शाळेतून मिळालं होते, ते पण मी आज पूजेसाठी इथे ठेवणार आहे. आणि देवीला ओटी ठेवलेली आहे. अशा प्रकारे फळं, झाडू, तुमचं वही खाते, पैसे असं तुम्ही पूजेत ठेवू शकता. ज्याही गोष्टी तुम्ही आज नवीन आणल्या त्या तुम्ही पूजेत ठेवा. आणि इथे मी प्रसाद ठेवलेला आहे. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सगळेजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम मी तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. बघताच तुम्ही लक्ष्मीपूजनाचा वेळ झालेला होता. यांनीही लक्ष्मीपूजनाला सुरुवात केली आहे. लक्ष्मीपूजनाचा वेळ हे संध्याकाळी 6 ते 8:30 पर्यंत होता. त्यांनी आता पूजेला सुरुवात केली. तसेच आम्ही, माझे सासू सासरे, मी, माझा मुलगा, आम्ही सगळ्यांनी लक्ष्मीपूजन केलेले आहे. तुम्ही बघताच पुढे. कशी वाटली पूजा तुम्ही मला नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आम्ही दिवाळीची पूजा आज पूर्णपणे केलेली आहे. आणि माझी तयारी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की माझी तयारी, माझी साडी कशा प्रकारे असते. चला तर मग बाय बाय आणि शुभ दीपावली.